स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये निलेश राणे यांच्या पराभवाला थेट सिंधुदुर्गातल्या काही राणे समर्थकांना जबाबदार धरले। नितेश यांच्या या टीकेमुळे जुन्या आणि नव्या पिढीतल्या राणे समर्थकांमधला संघर्ष चव्हाट्यावर आलाय। नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या ठेकेदारीमुळे लोकसभा निवडणुकीत पराभव। त्यापुढे काँग्रेसमध्ये दुकान मांडणाऱ्यांची डाळ शिजू देणार नाही। भाकरी परतावी नाही तर आता बदलावीच लागेल। राणेंच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांना ताकद देणार। उद्योगमंत्री नारायण राणे यांचे धाकटे पुत्र आणि स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांची ही विधानं। परवा सिंधुदुर्गात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी लोकसभा निवडणुकीतल्या पराभवाची कारण मीमांसा केली। नितेश राणेंनी या पराभवाला सिंधुदुर्गातल्या जुन्या राणे समर्थकांना जबाबदार धरलंय। त्यांचा रोख माजी आमदार राजन तेली, माजी जिल्हाध्यक्ष काका कुडाळकर, जिल्हाध्यक्ष सतीश सावंत आणि संजय पडते यांच्यावरच आहे। तेली, कुडाळकर, सावंत, पडते यांची नावं जनतेला पसंत असतील तर त्यांनाच यापुढे निवडून आणू असा खोचक टोलाही नितेश यांनी लगावला आहे। एवढंच नव्हे तर राणेंनी राजीनामा दिल्यानंतरही आपल्या पदांवर कायम राहिलेल्या पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याची मागणीही नितेश यांनी अप्रत्यक्षरित्या केली आहे। त्यांच्या या भूमिकेला जिल्ह्यातल्या नव्या पिढीतल्या समर्थकांकडून जोरदार प्रतिसाद मिळतोय। नितेशजी राणे साहेब यांनी लोकसभेतील पराभवाचे जे विश्लेषण केले त्या विश्लेषणाचे मी राणे साहेबांचा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून निश्चितपणे समर्थन करतो आणि त्या समर्थनार्थच आम्ही काल युवक काँग्रेसच्या वतीने कणकवलीच्या नाक्यावर फटाके वाजवून त्याचे समर्थन केले। पक्ष संघटनेच्या वाढीने नितेशजी राणे साहेब यांनी घेतलेली ही भूमिका अतिशय रास्त आहे असे आम्ही समजतो। मात्र नितेश यांनी केलेल्या टीकेवर जिल्हा पदाधिकाऱ्यांपैकी माजी आमदार राजन तेली आणि काका कुडाळकर यांनी पत्रकाद्वारे जोरदार प्रत्युत्तर दिलंय। आम्ही कुठल्याही कंपनीचे एम्प्लॉईज नाही, आम्ही राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत। काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि नारायणराव राणे आमचे नेते आहेत। आम्हाला बोलण्याचा, कारवाई करण्याचा, जाब विचारण्याचा अधिकार केवळ या नेत्यांनाच आहे, अन्य कुणाचाही नाही असं तेली आणि कुडाळकर यांचं म्हणणं आहे। नितेश यांच्या टीकेमुळे दुखावलेल्या राणे समर्थकांनी अशा प्रकारे प्रत्युत्तर देऊन आपली नाराजी प्रकट केली आहे। 9 वर्षात मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा पूर्ण न झाल्यामुळे नारायण राणे काँग्रेसमध्ये आधीच अस्वस्थ आहेत। त्यात समर्थकांमध्ये सुरू असलेला संघर्ष त्यांच्या अस्वस्थतेत आणखी भर पाडू शकतो। त्यामुळे समर्थकांच्या या संघर्षाबाबतीत नारायण राणे नेमकी काय भूमिका घेतात याकडे लक्ष असणार आहे। दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।